नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करूया एका नवीन अपडेटने. दोन्ही पक्ष एकत्र येऊन चांगलं काम केलं तर चांगलंच असं म्हटलेलं आहे शरद पवारांनी. मतभेद विसरून चांगलं काम केलं तर वाईट वाटायचं कारण नाही. शरद पवारांचं हे सूचक वक्तव्य आहे. त्यांनी थोड्याच वेळापूर्वी हे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केलेलं आहे. दोन्ही पक्ष एकत्र येऊन चांगलं काम केलं तर चांगलंच आहे असं ते म्हणाले. मतभेद विसरून चांगलं काम केलं तर वाईट वाटायचं कारण नाहीये असं त्यांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा महत्त्वाचं वक्तव्य. वेळापूर्वी म्हणाले दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. याच पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, ही चांगली गोष्ट राज्याला. पूर्वी एकत्र येऊन सगळं विसरून काही करत असते तर ती गोष्ट केव्हाही चांगली. दोन लहानच्याच मतभेद असते ते मतभेद विसरून पुन्हा जेव्हा लहान त्यांनी काम करायचं ठरवलं तर त्याबद्दल नाराज व्हायचं काही कारण नाही. काका पुतण्यांच्यात मतभेद असतील ते सोडून एकत्र ये असा प्रश्न. काका त्याचबरोबर सचिन तेंडुलकरने मराठी मुद्द्यावरती बोलावं असा हट्ट का, अशा पद्धतीचा शरद पवारांनी राज ठाकरेंना सवाल केलेला आहे. सचिनला क्रिकेटवरती विचारावं असं त्यांचं मत आहे. बघून घेतोय राज ठाकरेंचं बोलणं अयोग्य असल्याचं शरद पवार यांनी नमूद केलंय. तर मराठी सेलिब्रिटीज हे मराठीच्या मुद्द्यावरती का गप्प असतात अशा पद्धतीचा प्रश्न विचारत असताना राज ठाकरेंनी सचिन तेंडुलकरने मराठी मुद्द्यावरती बोलावं असा हट्ट का, असा राज ठाकरेंना शरद पवारांनी सवाल केलाय. असा का हट्ट करायचा की सचिन तेंडुलकरनीच मुद्द्यावर. हा, उद्या क्रिकेटमध्ये काही विचारायचं असेल तर त्या क्षेत्राचा तो राज आहे. जगातला एक मोठा माणूस आहे, त्यांनी कर्तृत्व दाखवलं, त्याचं मत त्या बाबतीत घेतलं तर समजू शकतो. पण नाही त्या गोष्टी म्हणजे त्याच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, पण त्याचा संबंध नाही अशांची मतं घेणं आणि त्याच्यात त्यांना कोण कोण येत नाही हे मी बघतो, ही भाषा काही चांगली नाही. या महत्त्वाच्या बातमीनंतर राज्यभरामध्ये आणि जगभरामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडतायत हे आपण